नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत पालक डाळ। त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर 1 वाटी डाळ मी धुवून घेतली आहे, ते आता आपण याच्यात टाकूयात। 1 वाटी तुरीची डाळ, त्यात थोडासा पालक धुवून चिरून घेतला आहे मस्त। त्यात आपण घालणार आहोत थोडी चिंच, लसूण, अर्धा चमचा जिरे, 1 पाव चमचा हळद, 1 पाव चमचा लाल तिखट आणि हे मिक्स करून आपण आता याच्या 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। डाळ आपली छान शिजून गेली आहे, हिला आपण लगेचच तडका करून घेऊयात। गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकायचं। तेल टाकलं की आपण हिंग घालूया, थोडे जिरे, थोडी मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर। या तडक्यात आपण आपली शिजलेली डाळ टाकून देऊया। एक अर्धा ग्लास पाणी आपण अजून घालूया थोडं त्यात। चवीनुसार मीठ, 1 चमचा थोडंसं, आणि आपण चिंच घातली त्यामुळे आपण त्यात 2 चमचे साखर घालूया आणि एक सुंदर अशी उकळी घेऊयात। आपली पालक डाळ रेडी। ही पालक डाळ आपली आता रेडी झाली आहे, ते आपण सर्व करूया। दाल पालक आपली रेडी झाली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।